गुड मॉर्निंग. सो आज डेट आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि आज बँक निफ्टी फ्लॅट टू गॅप डाऊन पॉईंट ओपन झालेलं. सो मी सेकंडच कॅन्डलला पुट साईडचा ट्रेड घेतला आहे आणि मार्केटने थोडा वेळ साईडवेज मोमेंटम दिली आणि त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम दिली आहे. सो त्या साईडवेज मोमेंटममध्ये आपण थोडेसे लॉसमध्ये गेलेलो, थोडेसे पॉईंट्स आपले लॉसमध्ये झालेले. सो ते रिकवर होऊन मग आपला जो टार्गेट आहे तो हिट होणार होता, म्हणून मी ट्रेड जो आहे तो आपला टार्गेट घेतलेला नाही आहे पूर्ण दिवसाचा. हाफच पॉईंट्स घेतलेत आपल्या टार्गेटपेक्षा आणि ट्रेड मी माझा काढून टाकला आहे, कारण की मार्केट जे ते खूप वॉलेटाईल आहे. कधी कुठली वेगळे मोमेंटम करून देईल हे आपल्याला कळणार नाही, म्हणून मी थोडासा आज प्रॉफिट घेऊन ट्रेड काढलेला आहे. सो माझं ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट जे आहे ते फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालेलं. मार्केटकडे वरच्या साईडला कुठलेही स्टॉप लॉस नाही आहेत. जे स्टॉप लॉस आहेत ते सगळे डाऊन साईडला आहेत आणि मार्केटनी जी आहे ती पहिलेच ओपनिंगचे जे आहेत क्लोजिंगचे जे SL आहेत ते पहिल्या 2-3 कॅन्डलमध्येच सगळे काढून टाकले, जेही क्लोजिंग प्राईजला असतील किंवा जी छोटीशी अपसाईडची मोमेंटम आहे लास्ट कालचा मार्केट क्लोज होता तिथेही जे स्टॉप लॉस असतील ते ह्या बिग कॅन्डल्स, ग्रीन कॅन्डल्स बघून तेही निघून गेले असतील. सो आपल्याकडे जे SL आहेत ते आपल्याला खालच्याच साईडला भेटू शकतात, म्हणून मी ही खालची मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी ट्रेड घेतलेला आहे. आणि आपण ट्रेड काढल्यानंतर सुद्धा मार्केट अजून पण खालची मोमेंटम देतो आहे. सो ती आपल्याला परत कॅप्चर करण्यासाठी दुसरा ट्रेड नाही घ्यायचा आहे. एकच ट्रेड घेऊन जे आहे ते मार्केट क्लोज करून टाकायचं आहे, भले तो लॉस असू दे किंवा प्रॉफिट असू दे. सो मी पुट साईडचा ट्रेड घेतलेला आणि आपल्याला टार्गेट तर नाही आला, बट आपण प्रॉफिटमध्ये आजचा डे क्लोज केलेला आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.